दशकाच्या निकष तर स्वामींच्या एकाच फक्त नरका करता, फक्त प्रेतद्या करता. या वेगळा दुसरा काही उपयोग नाही. नाही, किती खाल्लं पाहिजे, कोणी खाल्लं पाहिजे. पहिल्याने त्यांनी चहा सुद्धा आणि सकाळी उदक सुद्धा घ्यायचं नाही. आणि त्यांनी एकदा दशक्रिया खायची आणि संध्याकाळी मार्गाच्या बाबाजवळ कुटका घ्यायचा, तो मागून संध्याकाळी प्रसव म्हणून खायचा. बरं, प्रसव मोडून खा. की मी आज दशक्रिया खाली. प्रतदेह नाचण्यासाठी ज्ञान पूर्ण भोजन पाहिजे. पूर्ण भोजन नाही, पूर्ण भोजन असतो. सगळ्यासारखंच कोचा. ईश्वर अवतार समजा एक कण घेतलं तर तरी जमते, तरी होते. आणि ज्ञानीय ज्ञानीयाने जेवलं पाहिजे. पूर्ण जेवलं पाहिजे. एक घास खाल्ल्यानं, एक घास खाल्ला तर नाही. कोणी तसं केला त्यांनी बरोबर एकदाच खाला. एकदा तो फक्त प्रयत्न तो नाशना करता ज्ञानशक्तीच करणार. ज्ञानशक्ती करणार. ज्ञानशक्तीचं सामर्थ्य आहे प्रेतत्व नाशणे. ज्ञाने प्रेतेचे नरक चुकती हा पक्ष आहे. ज्ञाने ज्ञान प्रसन्न असायला, बोध असायला पाहिजे, मान असायला पाहिजे. आता काय ज्ञान आहे का, बोध आहे की नाही, कोणाला काय मग. एक घटना अशी झाली होती बाबा. दशक्रिया जेवण झालं, उचित जेवण होतं, अर्ध जेवण झालं. अर्ध्या जेवणानंतर संकल्प घेतला परत दशक्रियेचा. तर मग आता त्याचं काय प्रेतत्व नासल किंवा ते योग्य आहे का काय? हां, पूर्ण एकदाच काही न खाता खात होते, एकदाच खात होते. आणि दशका घेणार फार कमी होते. मुद्दा म्हणून देत होते, बोधवंत घेत होता, दुसरा कोणी घेत नव्हता. आणि ते सुद्धा घ्यायला त्यांना नाक तोंड वाकडं करायचं. आता काय करावं, बाबांच्या आज्ञाने घ्या म्हणून, नाही ते घेत नव्हते. 2 रुपये पूजा होती बोधवंताची. 2 दशक्रियाची 2 रुपये पूजा. बोधवंत ज्ञानी असतो. दशक्रियावाला म्हणजे ज्ञान पात्रतेचा संबंध आहे. ज्ञाना वाचून प्रेतते असत नाही. कर्मराटीचा ज्ञानी असला नाही त्याच्यात हे ज्ञान पाहिजे, ते ज्ञान कसं काय हां, म्हणजे त्यांचं म्हणणं आपलं ज्ञान वासनिकाला राहिलं नाही. त्याला बोध आहे का, तो अनुसरला का इकडला एखादा युक्त तर नाही. एखादा ज्ञानी प्रमादी असेल तर आता हे कोणाला माहिती आहे प्रमादी नाही नाही ज्ञान प्रमादिया म्हणलं ज्ञानशक्ती मावळली, ज्ञानशक्तीचे कार्य बंद झाले. एका ठिकाणी एका अधिकरणात सांगितले की बा प्रेतदेहाचा फक्त ज्ञान पात्रतेचा संबंध आहे, हो. प्रमादाचा काय नाही. आशनाक्य बाबा जुने मला असे म्हणले होते झाल्यानंतर ज्ञानशक्तीचे कार्य राहतात काय, नाही. मग संपलं की ज्ञानशक्तीचे कार्य. सृष्टी शून्य संपत. ज्ञानशक्तीचे कार्य संपले ना. ज्ञाने जे व्हायचे चोखाळले, पण ज्ञानाने जी पवित्रता व्हायची ते संपली की आणि कसं काय होते. म्हणजे ज्ञान कार्यरूप पाहिजे. ज्ञान जो आहे तो कार्यरूप असायला पाहिजे. ब्रह्मचर्ययुक्त पात्र पाहिजे, कुंभरत्व आहे की नाही. कुंभरत्वयुक्त पात्र पाहिजे, हां. त्याच्याशिवाय प्रतदेह नाचणे नाही. आता हेच करतात, त्याला करायचं पण करायचं. हा नाही नाही ते नाही. हे फक्त आता मग हे जे करतात ते संत फळ समजा. आता हॉटेल संत काही ना काही ते केलं की वाया जात नाही, काही ना काही ते व्हायला पाहिजे त्याच्यात. म्हणजे आता विषय संपला. कुंभरत्वयुक्त पात्र पाहिजे म्हणलं की विषय संपून गेला. ज्ञान मला जुने आशनाक्य बाबा जोडपुर्डीला दृष्टांताच्या टायमाला म्हणले होते. हां. हां, त्यावेळेस कोणीतरी एकाने सांगितलं होतं की बा प्रेतदेहाचा आणि ज्ञान पात्रतेचा संबंध आहे. बस. एखाद्याचा समजा प्रमाद अक्षरलेला असला त्याच्याकडून मी ते प्रेतदेहाचा नाश होतो. मी जुन्या आशनाक्य आता बाबाला तुम्ही म्हणा जोडपुर्डीला ज्ञान विचारलं. पात्रतेचा संबंध आहे. हो. ज्ञान पात्रता त्याची राहिली काय, ईश्वरांना आती कमी तर मायाभूत हारी. हारी. मग संपली गोष्ट. सरळच आहे, सरळच आहे. हां. त्या ज्ञाना म्हणजे फक्त ते कार्यरूप नाही ना शब्द ते. कार्यरूप नाही, ते संपलं ना, त्याचे कार्य संपले. कार्यरूप नाही ते. काय आहे? त्याचे परिस्थिती आहे. याच्याकडे लंबा एक परिस्थिती ते म्हणतात ते दुसरी गोष्ट बाबा आता दशक्रिया कोणाची घालतात, ते काही अनन्यनिष्ठ आहेत का, निष्ठ आहेत का, ते विकल्पाला जातात तिकडे, त्यांची काय दशक्रिया करायची. बाबा ठीक आहे. विकार प्रमाण द्यायची ज्ञानशक्ती राहते म्हणतात. ज्ञानशक्ती राहते, हा बरोबर आहे. ज्ञानशक्ती राहते, त्याचे कार्य होतात काय, कार्य होत पूर्ण संबंध होते का, नाही. साध्याधिकार होतो का, नाही.
साधन चरित होतो काय? विकल्प प्रमोदयाचं ज्ञानशक्ती जाते. त्याच्यात ज्ञानशक्तीचे कार्य आहे पुरुषबंध होणं, साधन चरित होणं, साध्याधिकार बांधणं. हे असलं तर त्याचा साध्याधिकार आहे का? साध्याधिकार वासिकाचा लेपाधिकार मोडलाच नाही, त्याचा लेपाधिकार मोडलाच नाही आहे. प्रायश्चित घेतलं हा मग आहे प्राश्चित घेतलं तर दुनापत्ती प्राश्चित घेऊन दुनापत्ती पण मग दशक्रिया काला गेली. दशिका कशाला गेली? दशक्रियेसाठी. ते दशिका कशाला गेली? हे महावाक्य फुकण्याचा आणि दशक्रियेचा काय संबंध आहे? उगा आपली भीती करतात, अ? आपलं भीती करतात, मनाला समाधान करतात. बाकी बरं त्या महावाक्याला काही म्हणजे कार्य होत असतील ना काही? आता मावकर काय कार्य व्हायचं ते? मग कशामुळे फुकायचं? नाही आपण आता हे भीती वाटली तर महावाक्याचं चरणोदक हा, देतो. तेच त्याचे करतात ते फुकाचे. नाही एखादा नाही पण विकल्पी त्याचा असेल, नाही नाही अर्थार्थी काही संबंध आहे त्याच्या का? कार्याचा- एखादी विकल्पी असेल किंवा अनडेनेशन असेल तर आपल्याला काही बाधा होऊ नये. हो. नाही मग तसं म्हणजे ते वर्तते संरक्षण का? आहे का ते वर्तते संरक्षण? का तसं? नाही जरुरी करावंच असं नाही आहे, हा. आपल्या करता. नाही नाही संरक्षण आहे का? सो महावाक्य बोलले ते काही ना काही होणार ते संरक्षण. हा हे हा होते. तेच तेच संरक्षण हे आहे समजा. ते काही काय होतं हेच आहे म्हणजे आपण चरणोदक घेतो काही किंवा घेतो, आपण घेतो. हे दशक्रियावाले त्याच्या- काही ना काही त्याचं आउटपुट आहेच. आपल्याला भीती किंवा आपल्याला कोणत्या प्रकारचा बाधा होऊ नये किंवा आपल्याला अनिष्ट घडू नये याकरता ती फुकाचे आहे. बाकी जुने लोक मोठे अधिकारी काहीच नाही. ते फुकत नव्हते काही, हा, नाही, नाही. सरळ सरळ फक्त भोजनाचा संबंध आहे, बस ते बी संपूर्ण पोटभर जेवण. ईश्वर का ज्ञानिया काही स्वीकरी तर प्रेताचे सर्व काही होय. काही म्हणजे काहीचे निकष कसे लागू होतात? अन्न काही ते. नाही नाही काही म्हणजे किती एक पोटभर ज्ञानिया पोटभर. त्याच्यामध्ये पोटभर जेवतो, एकदा जेवायचं आहे, पुन्हा जेवायचं नाही आहे. हां हां त्याच्यामध्ये पुढे विश्लेषणात आलेलं आहे असं का? ज्ञानाने पर्याप्त आहार, पूर्ण जेवण. ईश्वराने शीत. ईश्वराचं तर स्वीकारच पडेल ना. बरं कुठल्याही तिऱ्यांचा अवतार घेऊ, कोणी घेऊ कोणी घेऊ शीत प्रवेश कोणी घेऊ. त्याच्या सत्तेचा पदार्थ घेतात ते कन्वेचा असेल असं त्यावेळेस काही नसेल तर सत्तेचा पदार्थ जाऊन त्याचा त्या तिकोपादाची कलम होती म्हणून त्यांनी त्याच्या मुर्दा उचलण्याच्या आधीच एक खाल्लं. एक एक प्रहराच्या आतच समजा आधीच खाल्लं ते मुर्दाच उचलू दिला नाही. नाही. आधी आम्हाला दही भात खाऊ घाला. बरं आता हे कोणी सरल्यावर काही म्हणतात आम्ही 3 दिवस दशक्रिया घेणार नाही, 3 दिवस घेणार नाही किंवा 1 दिवस घेणार हे नाही. सगळं स्वतःच्या सोबती आहे हा. आणि भीतीचे काम आहे. भीतीच आहे भीतीच हा. आहे. भीतीच आहे. बाकी समजा समूहाने घ्यायच्या, हा. एकट्याने घ्यायचं नाही आहे. नाही. मला माहिती ते कसं आहे काय. बहुतामध्ये दशक्रिया घ्यायची प्रथा हा, आहे. ते होऊन जाते बघ, काही नाही, बाधत नाही काही नाही. असं आहे का खरं काही? हा, हो, मग होते ना बाधा. नाही नाही बहुतामध्ये जर घेतलं तर बाधत नाही का? नाही एवढं कारण सगळ्याची ज्ञानशक्तीचे वेगवेगळे दशक्रियाचा कार्य बाबा आहेत ना. दशक्रिया जे आहे ना हम्म. पहिले जे काही लोक राहत होते ना हम्म. घेत नव्हते मग ते बहुतामध्ये गेले तरच घ्यायचे हा, एकशे घेत नव्हते. नाही घेत. एकशे कधी घेते पहिल्या 3 दिवसातच घ्यायची नाही. कारण तिथं त्याच्या आवेश. झालेलं असते कुठेतरी. हा. मग आता आपल्याला घ्यायला काय हरकत? 3 दिवसात कोठत म्हणजे असं काही नाही की 3 दिवसात घेतली नाही पाहिजे असं किंवा असं काय त्याचा नाही, आवेश ते- असतो का कमी अधिक पहिला घास घेणाऱ्याला किंवा पहिल्या दिवशी घेणाऱ्याला घासातच प्रयत्न संपते. पहिल्या घासातच प्रयत्न संपते. हा. त्याच्यानंतर संतपणे होतात. मग घ्यायला काय हरकत आहे? असं आहे. असं आहे पहिल्याच का? घासामध्ये नाणीयाच्या प्रयत्न संपते. दशक्रिया घेणारे साईड इफेक्ट काय बा? आता सर्टिफिकेट हे जे आता आताच्या मानवाने तर काही म्हटलं नाही. साईड इफेक्ट काय काय? पहिला सर्टिफिकेट म्हणजे मलिनत्व. अविधी मलिनत्व होते आणि अविधी झाली म्हणजे धर्म. तो देवधर्माला थोडाफार अंतर तरी पडतं. अंतर पडते. हम्म. म्हणजे ते धर्मापासून जाण्यापर्यंतच अविधी होऊ शकते. कुठे होते ना तर काय होणार दसिका खाऊन काय त्याचं तेच ना. किती दसिका मरतात किती कसे होतात विकल्पियाचे खातात.